महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, महाराष्ट्राचा जनता राजा शिवछत्रपती महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेनापती बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांना सगळ्यांना प्रणाम करून आजच्या अकलूज नगरपालिका निवडणुकीच्या शेवटच्या प्रचार सभेत आपण सगळेजण आला त्याबद्दल धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती आदरणीय मोठे दादा, मदन दादा, आपले लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया, आमच्या शिवसेनेचे धडाडीचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे आणि सर्व व्यासपीठ बंधूंनो, आपल्या नगरपालिकेच्या जसा प्रचाराला सुरुवात झाली, इलेक्शनला सुरुवात झाली, तशी विरोधकांनी एकच डागाचं एकच तोफोड सांगितलं की मोहिते पाटलांची दहशत आहे. मला एक सांगा, मोहिते पाटलांची जर दहशत असती तर 151 फॉर्म भरू दिलं असतं का? आज दहशत तुम्ही करायची. फलटणची परिस्थिती बघा, मसवडची परिस्थिती बघा, अनगरची परिस्थिती बघा, आणि ह्या सगळ्याचं पालनपोषण करणारं भाजप. ह्या भाजपवाल्याने माणसात माणूस राहून दिला नाही. टीकामतोड विरोधकावर करायच्या. शिवसेना पक्ष कोणी फोडला? भाजपनं फोडला. पवारसाहेबांची राष्ट्रवादी कोणी फोडली? भाजपनं फोडली. आज जी यांना सत्तेची मस्ती आहे, ही उतरवायची वेळ आज तुमच्या माझ्या सामान्य जनतेवर. हे जर आता आपण रोखलं नाही तर एक दिवस असा येईल की हिटलरशाह, आम्ही म्हणाल तेच, आम्ही म्हणतो तसंच. 2019 साली आम्ही तुम्हाला खासदार केलं, आम्ही तुम्हाला आमदार केलं. शिवसेनेचा युतीबरोबर तुम्ही होता. मोहिते पाटलांनी त्यावेळेस भाजपमध्ये होते. आम्ही सगळे एकत्र मिळून तुम्हाला आज तुम्ही फलटणचं, तुम्ही एक जण बीडवाला, एका शब्दावर मोठा दादाने आदेश दिला त्या पद्धतीनं सर्व मोहिते पाटील कुटुंब आज तुमच्यासाठी रात्रंदिवस पळून तुम्हाला खासदार केलं, तुम्हाला आमदार केलं. त्याची तरी थोडी लाज बाळगावी असं मला वाटतं. पण मोहिते पाटील कुटुंब भाजपमध्ये गेलं, कुणासाठी गेलं? या सगळ्या गोष्टीला अण्णा कुलकर्णी साक्षीदार आहे की जेणेकरून कृष्णा भीमा स्त्रीकरण ह्या जनतेचं, मोठ्या दादांची फार दिवसापासून ह्या जनतेसाठी असणारी तळमळ ही दादांची होती. त्याच्यामुळे ते भाजपमध्ये गेले. ज्यावेळेस त्यांना आमदार केलं, खासदार केलं, त्यावेळेस त्यांनी एक 4-6 महिने सगळ्या जनतेच्या संपर्कात राहिले. परंतु त्यांनी त्यांचं रन दाखवायला सोडलं नाही.
त्याच्यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून ज्यावेळेस परतची 2024ची लोकसभा आली, धैर्यशील भैयांचं काय मत होतं की बाबांनो उमेदवार बदलून द्या. स्वतःसाठी ते उमेदवारी मागत नव्हतं, फक्त भाजपवाल्यांनी सांगत होतं की उमेदवार थोडा बदलून द्या. पण त्यांची हुकुमशाही, आम्ही एकदा दिलेला माणूस परत बदलत नाही. मग शेवटी ज्यावेळेस स्वतःवर येतं त्यावेळेस कोणच कुणाला कमी नसतं. आज ज्या जिल्ह्याचं पालकत्व सांभाळणारे मोहिते पाटील यांनी एक विचार करून एक निर्णय घेतला आणि पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहिलं आणि खासदार होऊन दाखवलं. आज या भाजपवाल्यांनी दुसरं तिसरं यांच्या विरोधात काम करणारी, यांना विरोध करणारी चालतच नाही. दादागिरी हे करतात, हुकुमशाही हे करतात आणि दुसऱ्याला म्हणतात की हे हुकुमशाही करतात, हे दादागिरी करतात. आमच्या अकलूजला असली कुठलीही पद्धत नाही बाबांनो. आज तुम्ही बाहेरनं येऊन जर तुम्ही आमच्या अकलूजची अवस्था जर तुम्ही अशा पद्धतीने करत असाल, उद्या जर तुमच्या हातात सत्ता दिली, तुम्ही अकलूजला नेऊन विकचाल. आज तुमच्यापाशी काहीच नाही, तरी तुम्ही आज एवढा रुबाबानं बोलताय, रुबाबानं करताय. आणि तुमच्या हातात जर ह्या येड्या बागड्या अकलूजच्या जनतेनं जर तुमच्यावर विश्वास टाकून जर काय केलं तर तुम्ही खरोखर काय करताल ह्या अकलूजचं की मला तरी काही थोडं लक्षात येत नाही. आज मी आतापर्यंत लागलेला, जसे नगरपालिका लागली तसं मी बोलायला स्वप्नीलाच लावत होतो. मी स्वतः बोलत होतो, मी पाठीमागं थांबत होतो. त्याला कारण कोणतर घरातलं एक जण बोलतंय, सगळ्यांनी बोलायची काही गरज नाही. पण आज मी आवर्जून बोलायसाठी उभा राहिलो, त्याला कारण आहे. मोहिते पाटलांचं थोडासा आज मी त्यांना राग येईल, पण मी बोलतो स्पष्ट. तुमचे सगळे सोयरे तुमच्या नात्याबाबतीतले असतील, त्यांनी तुमच्या घरातलं एकमेकाच्या रक्ताचे नाते, राजकारण आहे, एकमेकाला विकासाबद्दल बोलावं. पण त्यांनी काल बोलत बोलत त्यांनी मला भैयानी बनवून घेतला, धैर्यशील भैयानी बनवून घेतला आणि जवळ बसवलं. पण त्यांनी मला आवर्जून त्यांनी धैर्यशील भैयाला काल सांगितलं. म्हणून आज मला त्या विषयावर बोलायचं आहे, म्हणून मी खास उभा राहिलो बोलायला. मोठ्या दादांना किंवा मधुर दादांना भैयांना थोडासा वाटेल, याला आपल्या घरातल्या लोकांना नंदीवागमध्ये बोलतायत. परंतु ज्यावेळेस जसं जळतं त्यालाच कळतं. ह्या माने पाटलांनी दिलेला त्रास ही फक्त ह्या वाघमारे कुटुंबानं सहन केलाय. वाघमारे कुटुंबाने एवढं सहन केलंय. आज या माने पाटील परिवाराला बागेवरील आम्ही त्रास दिला की त्यांनी इथं यायचं, ह्यांच्या पाया पडायचं, रडायचं, हे करायचं आणि त्यांच्याकडून आम्हाला त्रास द्यायचा. मोहिते पाटलांचं आमचं काही वेळ नव्हतं. सोडले दत्ताप्पा हनुमान तालमीत होते, आमचे 2-3 नंबरचे मंडळांचे हनुमान तालमीत होते, मी पण हनुमान तालमीत होतो. पण ज्या ज्या वेळेस माने पाटलांनी
ह्या आमच्याबद्दल वेगवेगळं सांगायचं, आमचा शेजारच आहे ना, दोघांच्या मध्ये फक्त वडच आहे. आणि त्या वड्याच्या राजकारणानं त्यांनी मला जे टार्गेट केलं रात्री बोलण्यात, म्हणून मला बोलायचे आज वेळ. माणिक पाटील कुटुंब यांनी एक माळी समाजाची तिथे जमीन होती, ती जमीन त्यात सगळी लोकवस्ती बसवली. 15-20 वर्ष त्या लोकवस्तीने 10 वर्षात ती सगळी भरली. परत त्यांना त्या माळी समाज गिरमेबरोबर व्यवहार केला. त्यांनी व्यवहार केला, पण ती वस्ती जी बसलेली होती, 500 कुटुंबाची वस्ती होती, ती त्यांना निघना. त्यांना ते निघना म्हणले, त्यांनी पर्याय एक चांगला काढला की ती पेटवून दिली. ती पेटवून दिली. पेटवून दिल्या, कोणी पेटवली कोणी पेटवली कोणी पेटवली हे कधीच कुणाला कळू दिलं नाही. त्यांनी एक मुकदमी म्हणून होती, त्या मुकदमीला पेटवायला लावलं. मुकदमी पेटवून मोकळी झाली. आज कमीत कमी 500 कुटुंबाचं घर उद्ध्वस्त झालं. पण ह्या मानेपटलाला काहीच देणं घेत नव्हतं. आशीर्वाद मोठे होते, डोक्यावर हात मोठा होता. काय जरी झालं तर आपण कुठलं कशातच गुंतत नाही, कशातच आपल्याला काहीच फोन करत नाही. ती कायम ती भ्रमात असायची. भ्रमात असायची म्हणजे होते. आणि त्याच जागेवर एक महिन्यात 15 दिवसात त्यांनी ती सगळं साफसफाई करून घेतलं आणि त्यांनी प्लॉटिंग पाडलं आणि ते प्लॉटिंग करून विकलं. वस्तुस्थिती आहे, आज मी त्या जागेला जळकेवाडी म्हणूनच ओळखतात. कुणालाही बागेवाडी रस्त्याला माऊली चटणीवाल्या तिथं त्या एरियाला काय म्हणतात, पुढं मस्त नाव लिहिलंय पद्मावती नगर, पण त्याला पद्मावती नगर म्हणले 10 वेळा विचारावं लागतं कुठं आहे ती. मी माझा जन्म त्या गावात झालाय. तर त्या एरियाला टोटली जळकेवाडी असे म्हणतात. आणि रात्रीचे काय माझ्याविषयी माझे बोलले, त्यांच्या वडिलांनी एक लांडाची प्रॉपर्टी घेतली, त्यात प्लॉटिंग केलं. आज अखेर ती नावावर सुद्धा केली नाही. ह्या लोकांच्या आधी अजून नावावर सुद्धा नाही, फक्त प्लॉट मोजलं, पैसे घेतलं. कित्येक जणांच्या नावावर आहे, काय जणांच्या नावावर पण नाही. रस्ते बघितले 10 फुटाचे रस्ते केले. गेली 35 ते 40 वर्ष झाले ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात आहे. आणि हे मासे अशा पद्धतीनं वागतात. त्यांनी रात्रीविषयी भैयानी आवर्जून तो विषय सांगितला, जलयुक्त शिवार ही योजना पंचायत समिती आमच्या सुनबाई यांनी एक बागेवाडी गाव दत्तक घेतलं. लोकवर्गणीतून ओढा खाण्यासाठी टोटली ती लोकवर्गणीतून केलंय. म्हैसूरच्या जाताना डाव्या हाताला तिथून ते साधारणतः बागेवाडी गावापर्यंत माझं क्षेत्र आहे. कमीत कमी 100 फूट खोल आहे. दोन्ही बाजू पलीकड भुले कंपनी, अलीकड टोटली वाघमारे कुटुंब, त्या कुटुंबाची क्षेत्र आहे. दोघांनी सहमती देऊन कमीत कमी 100 फूट खोल काढून एक साधारणतः 100 फूट लांबीचा ओढा आणि कमीत कमी 1,500 ते 2,000 फूट नेला.
आणि ज्या वेळेस खालची बाजू करायची आहे, बाईंनी तीच सांगितलं ना त्या दिवशी विजय चौकातल्या भाषणात. तुम्हाला जर कोणाला खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही कधीही मायसर जाताना त्या पुलावर थांबा. त्या पुलावर जी नळ्या टाकल्यात, बंधारा जे बांधलाय, त्या बंधाऱ्याकडे बघा आणि तिथली परिस्थिती बघा. ह्या महाराजांनी 100 फूट क्षेत्र स्वतःच्या अलीकडे वड्यात घातलं या, आणि दुसऱ्याला सांगतात की त्यांनी अतिक्रमण केलं. अतिक्रमण तर केलं माने पाटलांनी. चिटकूनच माझ्या भाषाची जमीन आहे खालच्या साईडला बी, उजव्या बाजूला. तुम्ही कधीही जावा आणि यात जर खोटं निवडलं तर त्यांनी काय करावं. भोगेश्वर बाईने असू द्या किंवा आपल्या आमदार उत्तम जानकरांना असू द्या, उभं राहून मला सांगायचं, नाना तुम्ही ही एवढा वडा खांब तेवढा खोट करून द्या, मी माझ्या स्वतःच्या पदर पैशानं जेवढा लागतोय तेवढा मी खोल करून, फक्त नियमानं करा. जे त्यांच्याकडे त्यांनी जे अतिक्रमण केलंय तेवढं काढायची जबाबदारी भैया तुमची आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगावं की भैया शेजारी बसले आणि त्यांच्या शेजारी बसून त्यांनी अतिक्रमण केलं. कुणीही माझ्या जाताना तुम्ही प्रत्येक जण पुरुष कुणीही जात असताना 5 मिनिटं माझ्यासाठी म्हणून तिथे वेळ द्या आणि वस्तुस्थिती बघा. आणि ह्यांनी तिथे एक प्लॅन टाकलाय, सिमेंटचा प्लॅन टाकलाय. त्या प्लॅनचं पाणी सगळं त्या वड्यात सोडलंय. म्हणजे खालचं पुण्याची जमीन पिकूनच ही ह्यांची वृत्ती. आणि ही चालले गावचा विकास करायला. अहो ह्यांनी गावचा विकास गेली 40 वर्षे बागेवाडी ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात होती. 5 एकर गावाचं गावठाण आहे. ह्यांनी स्वतःला ती 5 एकर कधी वाटून देणं झालं नाही यांना. गोरगरीब तिथं कमीत कमी 5-50 लोक उमरं राहतो तिथं. आणि इथं ही चालले अकलून देऊन सांगायला लागले की मी तुम्हाला घरं बांधून देतो, आम्ही ह्या योजनेतून देतो. त्या बागेवाडीलाच काय झालं, बागेवाडीत करत असताना तुम्हाला कसली अडचण आली. हे गेले मोठ्या दादांना फक्त माहिती असेल हा विषय, मला तरी हा विषय माहित नाही. ज्यावेळेस अकलूज माळशिरस किंवा कुर्डवाडी मसवड रोड होता, तो रोड ज्यावेळेस झाला त्यावेळेस ह्या भोले कुटुंबाच्या जमिनी ह्या रस्त्याच्या पलीकडे 100 फूट गेलेत. हे फक्त मोठ्या दादांना, भावादादांना, मतदारांना माहिती असलं तर असेल, म्हणजे मला तर तो विषय माहित नाही. का तर 100 वर्षाचा हा विषय आहे, कमीत कमी 60-70 वर्षापूर्वीच तर हा विषय आहे. त्यावेळेस मोठ्या दादांनी सांगितलं असेल किंवा काकासाहेबांनी सांगितलं असेल की बाबा ठीक आहे, ती पलीकडची जमीन आहे ती नंतर घ्या, आता हाही चालवला त्यांना खाऊ द्या. त्या दिवसापासून आज अखेर ही माने पडलं त्या बोले परिवाराची जमीन खात होती. कमीत कमी बोले कुटुंब 100 वेळा यांच्या दारात जाऊन सांगितलं की आता तरी आमच्या जमीन द्या, तुम्ही इतके दिवस झाले खाताय, ठीक आहे, आमचा उतारा निघतोय, आमचा नकाशा निघतोय, तुम्ही बघा, कायद्यानं बघा. पण ह्याच काय ते स्वार्थ काय सुटतो आहे. शेवटी ज्यावेळेस स्वतःच या सगळ्या गोष्टी होतात त्यावेळेस या गुले कुटुंबाच्या पाठीशी उभा राहून हे वाघमारे कुटुंबानं ज्यावेळेस कंपाऊंड करून ठोकलं त्यावेळेस मग कळालं असणे की आता हे तर काहीतरी होतंय. आज तो त्यांनी कोर्टात गेले, कोर्टात प्रलंबित दावा आहे तो. ही ह्यांची वृत्ती. 100 वर्ष खाल्ल्यावर तर कमीत कमी देऊन टाकायचं ना एखाद्या गरीबाचं. हा तुम्ही कुठलीच तुम्ही आशाच सोड नाही. गिरजणी गावात
त्यांनी खडी क्रिशल टाकलं. त्या खडी क्रिशलला तिथं काय आपल्या मातंग बंधूंचे घरं होती. त्या लोकांना तुम्हाला पलीकडे जागा घेऊन घर बांधून देतो म्हणून त्यांचा ती खडी क्रिशलला जागा घेतली. आज अखेर त्यांना जरी घरे बांधून दिलेत का हो माझ्या पाटलांनी? म्हणजे तुम्ही काय करताय काय नाही ही थोडस विचार करा. आणि बायकवाडीला पाटरस्त्या पुलाखालना जाणाऱ्या त्या विषयावर रात्री त्यांनी बोलल्यानंतर आज तुम्हाला सांगितलं उद्याची 2 तारीख होऊ द्या, सोक्षमोक्ष समोर बोलवून घ्या आणि त्यांना विचारू. तुम्ही कुणी नाही विचारलं तर 100% वाघमारे कुटुंब तर विचारेल आणि ती बी आरवण निम्या रस्त्यात. आज जरी त्यांना वाटलं असेल आपण बोललोय, उद्या गाडी आडवीला विचारलं ना बाबा कुठंच वाघमाऱ्यांनी अतिक्रमण केलंय, त्यावेळेस त्याने उत्तर द्यावं लागते. खरं बोलते धैर्यशील भैया असू द्या, बाळदादा असू द्या, पण मोठे दादा लय चांगले, बाळदादा आणि धैर्यशील भैया लय वाईट. खरं बोललं सख्या आल्या आम्हालाही माहिती आहे हो, पण तुम्ही जे बोलताय आम्हाला बोलायला लावू नका. ज्या गावच्या बाबा येत्या त्याच गावच्या बोली बनायच्या त्यांना राहू द्या. तुमचा बी जन्म तिथंच झालाय, माझा बी जन्म तिथंच झालाय. आजपर्यंत तुम्हाला कोण ओळखत होतं आणि कोण ओळखत नव्हतं. आज तुम्ही फक्त आणि फक्त मोहिते पाटलाच्या कुटुंबाच्या जीवावर अहो तुम्हाला ग्रामपंचायतला आम्ही पाडले हो. आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतला